मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन करत असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य भास्कर जाधवांनी याबाबत काही मुद्दे उपस्थित केले। सीएसटी स्थानकाचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून नामकरण केलं, परंतु स्थानकाच्या परिसरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नाही। आपल्या देशात पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलं। त्यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशी मागणी देखील भास्कर जाधवांनी केली। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये उत्तर दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं, पण त्या प्रिमाइसेस मध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा म्हणून त्या विभागाचे खासदार अरविंदजी सावंत यांनी माननीय प्रधानमंत्री महोदय वगैरे या सर्वांना भेटले आणि त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचा आवश्यकता वाटली तर केंद्र सरकारकडे त्यांनी ठराव करून पाठवावा आणि म्हणून तो ठराव एक तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण करावा किंवा माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा, हा माझा पहिली विनंती आहे। आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या आशिया खंडामध्ये आणि पर्यायाने आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलं आणि त्यांच्या नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे। त्या प्रस्तावाच्या संदर्भात सुद्धा जर आपण केंद्र सरकारला विनंती केली, मग ती ठरावाच्या माध्यमातून करा, पत्ररूपानं करा, कशी करायची ती करा आणि म्हणून ते सुद्धा एक चांगलं काम हे आपल्याकडून होऊन जाईल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे। अतिभव्य अशा प्रकारचं अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होत आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे, या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे। दुसरा विषय जो आपण मांडला, जगन्नाथ नाना शंकर शेठ ज्यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे। केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे। तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।